नमस्ते. विद्युत गुरुकुलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे यासाठी, की बऱ्याच इन्क्वायरी येत आहेत आणि पॉसिबल होत नाही, की प्रत्येकाबरोबर एक 10 मिनिटं कमीत कमी बोलणं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांचं उत्तर आम्ही द्यायचा प्रयत्न करणार. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत याचा आम्हाला अंदाज आलेला आहे, की बाबा तुमचा गोंधळ काय झालेला आहे. तुमचे काही प्रश्न असणार, त्यावर उत्तरं तुम्हाला पाहिजे आहेत आणि नेमकं बाबा विद्युत गुरुकुलमध्ये आपल्याला काय शिक्षण मिळणार आहे, काय शिकायला मिळणार आहेत, किती जॉब होणार आहेत, या काही गोंधळाचे प्रश्न आहेत किंवा काहींचे प्रश्न असे असे आहेत, की बाबा मला ते एवढ्या कमी कालावधीत जमतील काय नाही. या सविस्तर गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुम्हाला यातून सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील किंवा काय गोष्टी आहेत. तर तुम्ही इलेक्ट्रिकल डिप्लोमा झाला असाल किंवा ITI झाला असाल किंवा आवड असेल किंवा तुमचं यातलं काहीही झालं नाही, झिरो नॉलेज आहे तुम्हाला, पण आतून तुमची इच्छाशक्ती भरपूर आहे, की बाबा मला इलेक्ट्रिकल क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. त्या अनुषंगानं तुम्ही बघताय, तर खरोखर अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि आम्ही अभ्यासपूर्वक गरजेनुसार आपली मराठी मुलं तयार होतील या दृष्टिकोनातून हा जो कोर्स आहे तो डिझाइन केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्या कमी कालावधीत कसं काय शक्य आहे? मग काहींचे असे प्रश्न आहेत, की आम्हाला जवळ-जवळ 2-3 वर्षात हे जमत नाही आणि तुम्ही सांगताय 2 महिन्यात. होय. जिथं तुम्ही एखाद्या शॉपमध्ये धरून चला, तुम्ही या गोष्टी शिकायला जाताय. पण होतंय काय, ती व्यक्ती तुम्हाला सांगते, की बाबा तू आधी बघत जा. तू याचा अनुभव घे. तू लगेच खोल जाऊ नकोस. अशा गोष्टी सांगणार किंवा त्याचा अंतर वाढवणार. याचं कारण काय? हे बघा, मी प्रॉपर हे ट्रेनिंग देण्यासाठी तुमच्याकडून चार्जेस घेतोय. माझं हे कर्तव्य आहे, की माझ्या 27 वर्षातला जो काही अर्क असेल, बघा काय म्हणतोय मी, जो काही अर्क असेल तो तुम्हाला आम्ही द्यायचा प्रयत्न करायला लागलोय आणि जेणेकरून तुमचा जो 2 वर्षाचा कालावधी आहे, तो या 2 महिन्यात आम्ही आणायचा प्रयत्न केलाय. ही मी अतिशयोक्ती बोलत नाही. कारण आपल्या फक्त 3 बॅचेसमध्ये साधारण 11-12 शॉपचं ओपनिंग झालेलं आहे. म्हणजे बघा, तर आम्ही काही गोष्टी अशा ठेवल्या, की जेणेकरून तुम्ही फी देणार आहात, त्या फीचा पुरेपूर मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. नुसत्याच त्या फी पर्यंत नाही, तर लाखो रुपयाचं ज्ञान, लाखो रुपये कमवण्याचं ज्ञान हे आम्ही देणार आहोत आणि हे प्रामाणिकपणे देणार आहोत. मग आम्ही काय गोष्टी केल्या, अशा गोष्टी केल्या, की पहिले 5 दिवस फ्री ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाणार. याचं कारण काय, आमचं ट्रेनिंग तुम्हाला नाही आवडलं तरी तुम्ही अगदी क्लिअर बाहेर पडू शकता, तुम्ही एक्झिट घेऊ शकता. दुसरी गोष्ट आम्ही काय केली, तर समजा मी तुम्हाला म्हणतोय, की आम्ही इथं 20 ते 25 प्रकारची उपकरणं तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देतोय. तर होय, आता 20-25 प्रकारच्या ट्रेनिंग तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं दिल्यानंतर काही वेळेला असं होणार, की बाबा 1-2 जॉब तुम्हाला समजा टफ गेले त्यानंतर, तर आम्ही ही सोय करून ठेवली, की तुमचं ट्रेनिंग संपल्यानंतर देखील नेक्स्ट पुढच्या बॅचला पर्टिक्युलर जो तुम्हाला टफ वाटणारा जो जॉब आहे तो फ्री ऑफ कॉस्ट येऊन हक्कानं तुम्ही शिकू शकता. म्हणजे ही मुलं तयारच व्हावीत या दृष्टिकोनातून आम्ही ही पायाभरणी करत आहोत. आणि पण आम्ही या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, की समजा एखाद्या विद्यार्थ्याचा ITI पण झालेला नाही, डिप्लोमा पण झालेला नाही, पण भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याला सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. तर NBVT कडून नॅशनल बोर्ड ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग आमचं 2 महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही पात्र ठरताय, की त्या परीक्षेला तुम्हाला बसता येईल अशा पद्धतीनं. म्हणजे या गोष्टी पण छान पद्धतीनं झालेल्या आहेत तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून. आता आता महत्त्वाचा असा विषय आहे, की प्रत्येकजण विचारतो, की आधी पहिला प्रश्न काय, फी किती आहे सर? मी असं म्हणेन, की बाबा फी विचारण्याआधी काहींनी आम्हाला असा प्रश्न केला, की तुमच्याकडे काय तुमच्याकडे मिळणार आहे ट्रेनिंग ते आम्हाला सांगा. हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि पण आम्ही असं म्हणतोय, की आम्ही भरपूरच अतिशयोक्ती तुम्हाला सांगायला लागलोय असं गृहीत धरूया.
तर काही लोकांनी आमच्याकडनं असा प्रश्न करा की बाबा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचे दुकान ओपनिंग केलेलं आहे त्यांचा फोन नंबर द्या. म्हणजे एवढ्या क्लिअर कट आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय, म्हणजे कुठलाही मध्ये अडथळा न येता किंवा तुमच्या मनात शंका न राहता तुम्ही या ट्रेनिंग मध्ये सामील व्हावं. आणि एखाद्या वेळेला होतंय काय की आई 10वी झालेली असते आणि आई वडील म्हणतात म्हणून ट्रेनिंग घ्यायचं, असं करू नका. तुम्हाला खरोखरच यामध्ये आवड असेल तर या, नाहीतर आई वडिलांचे पैसे वाया घालवायला येऊ नका, असं स्पष्ट मी म्हणेन. म्हणून आम्ही 5 दिवसाचा पिरियड ठेवलेला आहे. आम्हाला वाटलं एखाद्या विद्यार्थ्यामध्ये नुसताच तो आई बाबांनी पाठवले म्हणून आला तर आम्ही त्याला सरळ एक्झिट घ्यायला भाग पडतोय. म्हणजे तुमच्या पैशाचा पुरेपूर वापर योग्य पद्धतीनं व्हावा आणि या ट्रेनिंगकडे तुमचा करिअर पॉइंट म्हणून तुम्ही पाहावं, या दृष्टिकोनातून आमचं काम आहे. जेणेकरून बाबा वर काय नाही. आता दुसरी गोष्ट आम्ही काय करतोय की आम्ही मर्यादित विद्यार्थी संख्या घेतोय. आमची संख्या आहे साधारण 8 किंवा 10 या पद्धतीनं आमची मर्यादित संख्या आहे. जेणेकरून बघा आमच्याकडे असं काम होत नाही की बाबा समजा उदाहरणार्थ 801 ग्राइंडर मशीन आहे किंवा मार्बल कटर मशीन आहे, ते मी 10 लोकांच्या 10 विद्यार्थ्यांच्या समोर खोललं, तुम्हाला समजावून सांगितलं की बाबा हा आर्मीचर आहे, हे फील्ड कॉईल आहे, हे गेअरसेट आहे किंवा या गोष्टी आहेत. हा एक जॉब सर्वांच्या मध्ये करायचा नाही. पर्टिक्युलर तुम्हाला प्रत्येकाला तो जॉब करावा लागणार आणि तुमचा कॉन्फिडन्स त्यावेळेला डेव्हलप होणार आहे. जेणेकरून तुम्हाला समजायला लागलं की बाबा मार्बल कटर हे अशा पद्धतीनं खोलायचं असतं, अशा पद्धतीनं जोडायचं असतं. त्यामध्ये सविस्तर आम्ही लिहून देतोय की बाबा इतके प्रॉब्लेम्स येणार आहेत, त्याची लिखाणात यादी असेल. आता हे प्रॉब्लेम बघत असताना कुठल्या स्टेपनी तुम्ही जायचा एवढं सोपं करून आम्ही ठेवलेला आहे. म्हणजे प्रॉब्लेम एक असायचा आणि तुम्ही सगळं मशीन खोलून टाकायचं आणि वेळ घालवायचा भविष्याच्या दृष्टिकोनात, असं नाही की जेणेकरून बाबा इतके. आता या मशीनमध्ये किंवा 801 ग्राइंडर मशीन मध्ये या टप्प्यात एक 10 प्रॉब्लेम्स निघणार, त्या पलीकडे प्रॉब्लेम्सच नाही आहेत. आणि तुम्ही पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला कशा पद्धतीनं टेस्ट घेतली पाहिजे या अगदी सोप्या पद्धतीनं आम्ही करून ठेवतो. दुसरी गोष्ट आम्ही काय करतो, जास्तीत जास्त 75% प्रॅक्टिकलवर आम्ही भर दिला आणि 25% मोस्ट इम्पॉर्टंट जी थिअरी आहे, जी साध्या सुलभ भाषेत तुम्हाला समजेल. म्हणजे न्यूनगंड असतोय आपल्याला जमेल काय, येईल काय, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही सोप्या पद्धतीने एक 25% थिअरी आणि लिखाण आणि 75% तुम्हाला प्रॅक्टिकलचं नॉलेज, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स यायला पाहिजे आणि बाबा मला हा जॉब जमला, मला यातल्या गोष्टी समजल्या. तुमचा एकही रुपये वाया जाऊ नये अशा पद्धतीनं आम्ही हा कोर्स डिझाईन केलेला आहे. आणि आता तुमची दुसरी शंका काय असेल की बाबा ह्यामध्ये कोणकोणते जॉब असणार आहेत, तर मी तुम्हाला थोडक्यात लिस्ट वाचून दाखवतो. यामध्ये पॉवर टूलचा भाग आहे. पहिल्या महिन्यामध्ये आपला पॉवर टूलचा भाग होईल. आता फी हा विषय सांगतो, तर पॉवर टूल्स फक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साधारण 20,000 रुपये फी असेल आणि होम अप्लायन्सेस करणाऱ्यांसाठी ती असेल 15,000 रुपये. आणि तुम्ही सगळंच एकत्र तुम्ही जर हा कोर्स घेतला तर 30,000 रुपये आम्ही तुम्हाला तो पूर्ण करून देणार आहोत. आता यामध्ये काय काय होणार आहे प्रत्यक्ष आपण बघणार आहोत. आपण प्रॅक्टिकल रूम मध्ये जाऊन की बाबा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण घेणार आहोत. तर आता मी वाचून दाखवतो. पॉवर टूल्स मध्ये कटअप मशीन असेल, 801 ग्राइंडर असेल, मार्बल कटर असेल, ब्रेकर असेल, 2-20 ड्रिल मशीन 2 मोडचं, 2-26 ड्रिल हॅमर असेल 3 मोडचं, U10 ड्रिल मशीन असेल, ब्लोअर मशीन असेल
आता होम अप्लायन्समध्ये नुसता एक प्रकारचा मिक्सर असणार नाही तर 5-5 प्रकारचे मिक्सर असणार. या पद्धतीनं फॅन घेतले तर 5-5 प्रकारचे फॅन असतील. तर इन्स्टंट गिझर असेल, तर टॉवर फॅन असेल, अर्धा HP 1 HP जे डोमेस्टिक वॉटर पंप आहेत, जे प्रत्येकाच्या आता गरजेची घरगुती वापरात असतात, ते घेतले जातील. शिलाई मशीनची मोटर घेतली जातील. घरगुती आटा चक्की मशीन घेतलं जाईल. पुढचा विषय असा आहे, प्राथमिकरित्या आपल्याला हाऊस वायरिंगचं देखील ज्ञान आम्ही तुम्हाला देणार आहोत. झालं. आता थ्री पेज मध्ये आपण ड्युअल स्टार्टर घेणार आहोत, स्टार डेल्टा स्टार्टर घेणार आहोत आणि जे ऍग्रिकल्चर पॅनल बोर्ड आहे त्याचं तुमच्याकडून वायरिंग आम्ही करून घेणार आहोत. इतक्या साऱ्या आपण गोष्टी तुमच्याकडून करून घेतोय आणि तुम्हाला म्हणजे पहिल्या 15 ते 10 दिवसामध्येच कळणार की तुमचा कॉन्फिडन्स कुठल्या लेवलला आता आलेला आहे. आम्ही अतिशोक्तीनं सांगत नाही. 2 महिन्यात तुम्हाला यातलं काही जमलं नाही ना, तर आम्ही ही ग्वाही देतो की तुमचा 1ही रुपये न घेता आम्ही तुमचं काम करणार. हे लक्षात घ्या. म्हणजे आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार. म्हणजे एवढ्या आम्ही क्लिअर आणि ट्रान्सपरंट पद्धतीनं काम करत आहोत. त्यामुळे आपण आता प्रॅक्टिकल रूम मध्ये जाऊयात आणि सविस्तर ती मशीन्स वगैरे आपण बघूयात. मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिकल रूम मध्ये आलेलो आहोत. आता सविस्तररित्या तुम्हाला सांगतो की आपल्याकडे काही काही गोष्टी होणार आहेत. म्हणजे तुमचं एक पिक्चर जे आहे ना कन्फ्युजनचं, ते क्लिअर होत जाईल. गोंधळ काही राहणार नाही. लक्षात आलं. आता जरा पोस्टरकडे घ्या. हे 600 ग्राइंडर मशीन आहे. हा फॅनचा आहे. हा आहे मार्बल कटर CM4 मध्ये SA मॉडेल आहे, सॉरी SB मॉडेल आहे. यामध्ये SA मॉडेल पण होणार. हे 226 3 मोड मशीन आहे. ज्या आपले घरगुती पंप आहेत ते वॉटर पंप आहेत. आता बघा मी काय म्हणतोय, हे मी पोस्टर नुसतं दाखवलं नाही, तर या पद्धतीने सगळे स्पेअर पार्ट हे तुम्ही खोलायचे आहेत, तुम्ही जोडायचे आहेत, तुम्ही या प्रॉब्लेम्सवर काम करायचं आहे आमच्या मार्गदर्शनामध्ये. तर हे बघा. आता दुसरी गोष्ट, हे 3 मोड 2-26 मशीन आहे. यामध्ये 20 पण आपण तुमच्याकडं प्रॅक्टिसला घेणार आहोत. हा आहे कट ऑफ मशीन, हा देखील आपण घेणार आहोत. हा आहे मार्बल कटर. आटा चक्की जी आहे ती घरगुती आटा चक्की. 1 HP पंप आहे. इकडे घ्या. हा 1 HP पंप आहे. मिक्सर असतील 5 ते 6 प्रकारचे. हा आहे DU10 ड्रिल मशीन. ओके. पुट्टी मशीन असेल, ब्लोअर मशीन असेल, त्यानंतर शिलाई मशीन असेल. सगळ्यात महत्वाचं 3 पेज मध्ये स्टार डेल्टा स्टार्टर असेल. हा ड्युअल स्टार्टर असेल. ऍग्रिकल्चर जे पॅनल बोर्ड आहे ते आमचं तयार आहे आणि हे विद्यार्थ्यांनी सगळं तयार केलेलं आहे आमच्या मार्गदर्शनाखाली. या पद्धतीचं वायरिंग आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. त्यानंतर बघा, हा 3 लिटर इन्स्टंट गिझर आहे, जो की प्रत्येकाच्या वापराचा आहे घरगुती. या अशा गोष्टी आहेत. तुम्हाला प्रेस मशीन कसं हाताळायचं, त्याची बेरिंग कशी काढायची, काय या पद्धतीचं आपण छान मार्गदर्शन तुम्हाला देतोय. हाऊस वायरिंगचा पण आपल्याकडं जे आहेत हे पॅनल बोर्ड आहे तुमच्याकडून तयार करून आम्ही घेतोय. हा आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करत घेतोय आणि तुम्हाला छान मार्गदर्शन आम्ही देत आहोत. त्यामुळे या संधीचा तुम्ही लाभ घ्या. आपली ही जी बॅच आहे ती साधारण मार्च 10 तारखेला चालू होईल. त्या अनुषंगानं आमचं काम चालू आहे. आणि जर तुम्हाला लवकर प्रवेश घ्यायचा असेल, कारण मर्यादित संख्या आहे, तर पटकन फक्त 500 रुपये टोकन अमाऊंट देऊन तुमची सीट जी आहे ती लवकरात लवकर बुक करा. याचं कारण काय, आम्हाला नियोजनासाठी आम्हाला वेळ मिळायला पाहिजे आणि बाहेरून जी विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडून राहण्याची सोय जी आहे ती मोफत फ्री आहे. फक्त तुम्हाला मेस जी आहे ती पे करायची आहे.
आपल्या या तालुक्यामध्ये गारगोटी सारख्या ठिकाणी मेसची जी फी आहे ती 2300 पासून 3,500 पर्यंत आहे. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीचं तुम्ही मेस चॉईस करू शकता. ही अशा पद्धतीनं मी तुम्हाला आता सविस्तररित्या माहिती दिलेली आहे. तुम्ही निर्णयापर्यंत पोहोचा. तुमच्या फॅमिली जे आई बाबा असतील, भाऊ असतील, काका मामा कोणी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करा आणि करिअर पॉइंट म्हणून याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही तुमची आवड हीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल आणि त्यासाठी आम्ही देखील कटिबद्ध आहोत. म्हणजे असं नाही की आम्ही त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय की जेणेकरून तुमचा जी फी आहे ती तुम्हाला इथून जाताना अगदी झिरो वाटली पाहिजे. म्हणजे बाबा मी जे पैसे दिले ना ते काहीच नाही यासाठी, अशा पद्धतीनं तुम्हाला कॉन्फिडन्स यायला पाहिजे, वाटायला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही हे काम तुमच्याकडून करून घेतोय. तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा अनुभव या पूर्ण विद्युत गुरुकुलच्या ट्रेनिंगमध्ये असणार आहे आणि लवकरच तुम्ही या निर्णयापर्यंत पोहोचून आपली सीट लवकरात लवकर बुक करून घ्या. ओके, मनापासून धन्यवाद. थँक्यू.